नमस्कार मंडळी. मुंबईपासून अगदी जवळ असलेला एक निसर्गरम्य स्टे जिथे लक्झरी आणि नेचरचा परफेक्ट कॉम्बो आहे. इथे आलात की वाटेल तुम्ही निसर्गाच्या कुशीत रिलॅक्स करताय. सोबत चिकू फार्मिंग आणि युनिक प्लांटेशन्स पाहायला मिळणार. सुंदर कोझी कॉटेजेस आणि बिग ग्रुप साठी लक्झरियस 3 BHK विला पण आहे. ह्यूज स्विमिंग पूल, चमचमीत फूड आणि बीच जवळ. नमस्कार मंडळी, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची रक्षंदा आणि आजच्या भटकंती सिरीज साठी मी पहिल्यांदाच आली आहे डहाणूला. ऑनेस्ट गेट अवे म्हणून एक सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. तर हा व्लॉग पूर्ण बघा, मी ह्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. आता एंट्री केल्या केल्या तुम्हाला तर भरपूर असे व्हरायटीज ऑफ ट्रीज इथे पाहायला मिळणार आहेत. कोकोनट, बनानास, चिकू आणि वॉटेवर भरपूर आहे तिकडे. पण आता मी एंट्री केली ना, तर इथे बघा हाताला लागतील असे चिकूची झाड आहेत. म्हणजे हे असे एवढे सारे चिकूज मी माझ्या घरी घेऊन जाऊ शकते. फक्त हलवलं तर पडतील, किंवा मी असं प्लग सुद्धा करू शकते. पण मी आता करणार नाही प्रॉपर्टीच्या ओनरला विचारल्याशिवाय. तर आय एम व्हेरी एक्साइटेड टू सी ऑल दिस नेचरच्या सानिध्यात असलेली ही प्रॉपर्टी. नाउ दिस इज द फर्स्ट कॅटेगरी ऑफ आवर रूम्स. आता ही जी कॅटेगरी आहे कॉटेजची, परफेक्ट फॉर स्मॉल फॅमिली आणि कपल्स. सच अ वंडरफुल प्रॉपर्टी गाईज. इथे मस्त तुम्हाला किंग साइज बेड दिलेला आहे, एसी आहे, फुल्ली एअर कंडिशन प्रॉपर्टी आहे, टीव्ही सुद्धा दिलेला आहे. त्या खिडकीमधून सुद्धा तुम्ही बघू शकता. आता ही मी जर खिडकी ओपन केली तर मग दाखवतेच ओपन करून बघा. फुल निसर्गाच्या सानिध्यात, लाईक यू आर स्टेइंग इन द लॅप ऑफ नेचर, अशी फुल वाईब आहे. त्याच्यानंतर वॉर्डरोब दिलेला आहे आणि इकडे तुम्हाला अटॅच वॉशरूम सुद्धा आहे. कोझी कम्फर्टेबल रूम आहे एकदम. सो दिस इज द कॅटेगरी नंबर 1. नाउ लेट्स सी द कॅटेगरी नंबर 2. तर आता मी ज्या कॉटेज मध्ये राहते तो कॉटेज मी तुम्हाला दाखवते. आणि इकडे बघा, ही एंट्री केल्या केल्याच तुमचं स्वागत जो होतोय तो मस्त झाडांमधून होतोय. मस्त पैकी. आय एम जस्ट लव्हिंग इट. आणि लेट्स गो इनसाइड अँड चेक दिस अमेझिंग कॉटेज. चला आता आपण आतून बघूया. This beautiful cottage is where I am going to stay. मस्त पैकी इकडे तुम्हाला किंग साइज बेड दिलेला आहे. आणि इफ यू कम टुवर्ड्स दिस साइड, एक ड्रेसिंग टेबल आहे आणि मस्त आराम खुर्च्या दिलेल्या आहेत, टेबल दिलेला आहे. इकडेच तुम्ही तुमची चाय पे चर्चा करू शकता, गप्पा मारू शकता. हा एक कॉटेज वेगळा आहे कारण हा थोडा मोठा आहे. तुम्ही जर जास्त फॅमिली आणि फ्रेंड सोबत आला असाल, तुम्ही इथे सुद्धा स्टे करू शकता. हे बघा, छोटस आहे पण किती छान आहे. आणि आता मी जाते आहे वरती. वरती कुठे जाते? वरती म्हणजे अहो, या कॉटेजला पोटमाळा आहे आणि त्या पोटमाळाचा उपयोग यांनी कसा केला आहे तो मी तुम्हाला दाखवते. लहान पोरं इथे रडणार आहेत झोपायला. एकूण एक स्पेस खूप छान यूज केलेला आहे आणि इथे सुद्धा खिडकी दिली आहे. वेकिंग अप एट दिस व्ह्यू आणि व्हेरी 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 कोझी स्पेस. आणि इकडे मागचा दरवाजा सुद्धा आहे. तो काय आहे आपण बघूया. लगेच मागच्या दरवाज्यातून तुम्ही डायरेक्ट नेचर मध्येच पोहोचताय. आणि ह्या स्पेसिफिक कॉटेज मध्ये 1, 2, 3, 4, 5 जण आरामात राहतील. वॉर्डरोब सुद्धा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉवेल्स आणि जे काय अमेनिटीज आहे ते लागणार. म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा लगेज कॅरी करायची गरज नाही लागणार. आय एम सो इन लव्ह विथ दिस प्रॉपर्टी. कॉटेजेस तर मी तुम्हाला दाखवते. आता जर तुम्ही मोठ्या फॅमिली आणि ग्रुप सोबत येताय तर इकडे त्यांचा मोठा स्पेशियस विला सुद्धा अवेलेबल आहे. तर चला आता मी तुम्हाला ते दाखवते. आता ना मी विलाकडे जात होती तर हे वरती दादा आहेत ना, ते चिकू काढत होते. आणि बघा, ही बास्केट फुल ऑफ चिकूज आपल्या खाली आलेला आहे. ओ माय गॉड, दिस इज अ न्यू एक्सपिरियन्स गाईज. हे बघा, फुल बास्केट ऑफ चिकूज. आणि तुम्ही म्हणजे पूर्ण ना चीक लागलेला आहे या चिकूजला. फ्रेश चिकूज. वाव, मला हे असं सगळं बघायला फार आवडतं. आणि हे असं एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त डहाणूला यायचं आहे. कुठे ते तुम्हाला माहिती आहे, ऑनेस्ट गेटअवेजला. अमेझिंग एक्सपिरियन्स. हे तर पोरांना आणा आणि पहिला दाखवा की आपलं कसे फार्मर्स वगैरे फ्रुट्स वगैरे ग्रो करतात. And this is the wonderful property. So good. फक्त आतमध्ये आल्याला तुम्ही बघू शकता हा टीव्ही इकडे केवढा मोठा दिलेला आहे. क्रिकेट बघा, मस्त मूवीज बघा, नेटफ्लिक्स बघा, चिल करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. तर हा स्पेशियस ही स्पेस आहे तुमची मस्तपैकी लिव्हिंग एरियाची. बघा, चारी बाजूने ना झाडं आहेत. आणि जर तुम्ही इकडे आलात तर इथे पण चिकू आहेत, दिसत आहेत तुम्हाला. मस्त इथे सोफे वगैरे दिलेले आहेत. हा जो विला आहे इथे 3 BHK आहे. ओके, इथे सुंदर असे वारली पेंटिंग सुद्धा लावलेलं आहे. इफ वी सी डहाणू, पालघर, दिस साइड कम्स इन द आदिवासी प्रोन झोन. इकडे तुम्ही
आतमध्ये आला हा सुंदर असा बेडरूम तुम्हाला इथे दिसणार आहे आणि हा ड्रेसिंग टेबल दिलेला आहे, एसी आहे, वॉर्डरोब आहे, अटॅच्ड वॉशरूम आहे आणि इथे गॅलरी सुद्धा दिलेली आहे. इकडून पण छान नेचर तुम्हाला दिसणार आहे. चला आता आपण उरलेले 2 रूम्स बघूया. एसी, अटॅच्ड वॉशरूम, वॉर्डरोब, किंग साइज, कम्फर्टेबल आणि कोझी बेड आहे. आणि आता आपण लास्ट बेडरूम बघूया. खूप 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 जास्त स्पेशियस रूम्स आहेत. त्याची आपण गॅलरी जरा बघूया. आपण तुम्हाला गॅलरी सुद्धा दाखवते. ब्युटिफुल. हा 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 लवली. म्हणजे तुमची समजा मुलं वगैरे खाली खेळायला गेली आहेत ना, तुम्ही गॅलरी मधून बघू शकता. आणि दिस विला तर अमेझिंग आहे. आय विश माझे फ्रेंड्स आणि फॅमिलीज इकडे असेल तर मी नक्कीच या विलामध्ये स्टे केलं असतं. तर मी आता टेरेसवर आली आहे. टेरेसवर याचं रिझन असं होता की ते चिकू हार्वेस्टिंग हे लोक करतात ना इकडे प्रॉपर्टीमध्ये, ते मला बघायचं होतं आणि ते आता आपण करूच या. आणि हे बघा खूप मोठा असा टेरेस आहे आणि टेरेसवरून जो व्ह्यू दिसतो ना गाईज, ओ माय गॉड, सगळीकडे नेचर. आता हाच दादा होता जो मगाशी त्या बालडी अशी त्याने खाली पाडली, तर मी त्याला म्हटलं मला बघायचंय तू नक्की कशा तोडतोय. तर हे बघा त्याने आता मला दाखवलं. हे असं तो वरती करतो आणि हे बघा अमेझिंग. मी तोडू शकते का असं? प्रयत्न करू द्या. गाईज मी फार्मर काय होते. फायनली एक आला. अजून बघूया आपण. हे बघूया एकच घेऊ ना. ये फायनली गाईज हे 2 चिकू मी काढलेले आहेत. हे बघा. पण हा एक्सपिरियन्स तुमच्या मुलांना वगैरे नक्कीच तुम्ही घ्यायला देऊ शकता. ही प्रॉपर्टी समुद्र किनाऱ्याच्या जवळ असल्यामुळे तुम्हाला एकदम ताजे ताजे मासे इथे खायला मिळणार आहेत. गेस व्हॉट, एकदम घरगुती. राऊत काकी टेकिंग द चार्जेस ऑफ द फूड ओव्हर हिअर. तर आज तुम्ही आम्हाला काय चमचमीत खायला देणार आहात? आज तुम्हाला मी भरलेला पापलेट. ओ हो हो हो, एक नंबर. अजून आणि सुरमई. संपला विषय. आता बघा तुम्ही बघताय काकी स्वतः ते कुक करतायत आणि एवढं छान त्यांनी कुक केलेलं आहे. घरगुती जेवण तुम्हाला इथे मिळणार आहे. आपण घरगुती जेवणासाठी तरसतो आपण बाहेर गेलो तर. आणि हे बघा ओनर ओनली टेकिंग द चार्जेस. मी चिकनची भाजी केली आहे. तुम्ही आता कन्फ्युज झाला असाल चिकनची भाजी हा काय प्रकार आहे. तर इफ यू कम टुवर्ड्स पालघर आणि डहाणू साईड तर तिकडे चिकन ग्रेव्ही, चिकन रस्सा, सागोटी असं बोलत नाही, तिकडे चिकनची भाजी असं म्हणतात. सो टेन्शन नॉट, हे आपलं व्यवस्थित एकदम चमचमीत चिकन आहे. बघा तुम्ही, मी तर इकडे मस्त चमचमीत खाणार आहे. तुम्हाला जरी असं चमचमीत खायचं असेल तर कुठे यायचं आहे? ऑनेस्ट गेटअवेजला. हा एवढा मोठा स्पेस जो आहे, ही स्पेस आहे आपली डायनिंग एरिया. आणि तुम्ही बघू शकता ओपन एअर डायनिंग आहे. टेबल वरती जेवण आलेलं आहे. भाकरी आहे, भात आहे मस्त बासमती तांदूळचा, चिकन, आपण इकडे आहोत आपण पण चिकनची भाजी बोलूया, मस्त पापलेट आणि सुरमई आहे. आणि त्याने ना मस्त आपल्याला प्रेझेंटेशन सुद्धा करून दिलेली आहे. कांद्याला मस्त लाल कलर आहे आणि सुरमई. गाईज मी तर आता हे चमचमीत खाणार आहे. तर हे आहेत राऊत काका आणि राऊत काकी. दीज आर द ओनर ऑफ दिस वंडरफुल प्रॉपर्टी ऑनेस्ट गेटअवे. तर नमस्कार काका. एंट्री केल्या केल्या मला एवढं छान वाटतंय. अॅग्रो टुरिझम टाइपच आहे ही कम्प्लिटली अॅग्रोटुरिझम. मी एक अवॉर्ड विनर फार्मर आहे. मला गव्हर्नमेंटचे बरेचसे अवॉर्ड आहेत. आपल्या महाराष्ट्र शासनाने दिलेले, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुद्धा दिलेला असा अवॉर्ड आहेत मला. तर ह्याच्यातून माझी पूर्ण कल्पना ही अशी होती की आपली ही चिकूची मोठी बाग आहे, त्या बागेत आपण कृषी पर्यटन ही संकल्पना राबवावी असं बऱ्याच वर्षापासून माझ्या मनात होतं. आणि मी ते ठरवल्याप्रमाणे गेल्या वर्षी मी कन्स्ट्रक्शनला सुरुवात केली. पर्यावरणाला पूरक अशा 4 रूम बांधल्या. कुठल्याही झाडाची कत्तल न करता किंवा एकही झाड न कापता ह्या रूम्स ज्या आहेत, 4 चिकूच्या मध्ये एक एक रूम ठेवलेली आहे. 20 बाय 15 असं कन्स्ट्रक्शन केलं. त्याच्यामध्ये एक 12 बाय 12ची रूम, 4 बाय 8. म्हणजे टोटली निसर्गाच्या सानिध्यातला हा स्टे आहे. आता तुम्ही बघू शकता आता हा जो रस्ता जातोय किंवा स्विमिंग पूलाकडे, पूर्ण केळीची झाडं ठेवलेली आहेत. केळीचे त्याच्यात मॅक्सिमम युटिलिटी ऑफ लँड, मॅक्झिमम युटिलिटी. बघा तुम्ही ह्याच्यात तुम्ही बघत असाल की इथे चिकूचं झाड आहे, त्यानंतर 15 फुटानंतर नारळीचं झाड आहे. नारळीच्या झाडामध्ये तुम्हाला केळीची झाडं दिसतात, केळीच्या झाडामध्ये तुम्हाला कडीपत्त्याची झाडं दिसतात. आणि आपल्याला जास्तीत जास्त कसं कमीत कमी जागेत उत्पन्न घेता येईल ह्याचा मी कल पूर्वीपासून माझ्या बागेत ठेवलेला आहे. आणि त्याचाच हा फायदा आज मला झालेला आहे. ही जी बाग आहे कुठलीही कत्तल न करता आज हे रस्ता म्हणा किंवा तो स्विमिंग पूल मोठा एवढा मोठा, तिथे कुठलेही झाड न कापता तशा जागेत मी बरोबर पूर्ण बसवलेला आहे. म्हणून मी तर खूप एक्सायटेड आहे आता ही प्रॉपर्टी बघायला.
तर आता मी यांच्या पूलकडे आले आहे आणि एकदम मोठा स्विमिंग पूल आहे गाईज इकडे, खूप जास्त मोठा आहे. किड्स साठी सुद्धा इकडे वेगळा पूल दिलेला आहे, म्हणजे इथे तुम्ही रेस्ट करू शकता, सनबेथिंग करू शकता. आपण इंडियन्स तर करत नाही हे, पण तरी इकडे पोरं वगैरे पाण्यात तुम्ही इथे बसून लक्ष देऊ शकता, त्यांना पूलमध्ये जायचं नाहीये. त्याच्यानंतर पूलच्या इकडे तुम्हाला एक गझिबो टाईप डायनिंग एरिया सुद्धा दिलेला आहे, तर इकडे तुम्ही मस्त चिल करू शकता. जे पूलमध्ये नाही झालं तर इकडे गप्पा मारू शकता. इथे वॉशरूम वगैरे चेंज करण्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. तर इकडे मागे असं लिहिलंय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे. हे ना मी गाणी ऐकलंय, वृक्षवल्ली आम्हा अभंग रिपोजचा मी कॉन्सर्टला गेलेले तेव्हा आम्ही हा गाणी ऐकलंय. तर इकडे असं सगळं लिहिलंय आणि हे सगळं खरंच सगळं वृक्षवल्लीच आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की फळ जे असतं ते फुलापासून येतं. तर मग इकडे केळीची झाडं मला दिसत आहेत ना, तर हा बघा एक केळीचा फूल इकडे आहे ज्याला ऑलरेडी बनानास येत आहेत. ओके, हा बघा लाल लाल मुंगे आहेत. तर इकडे ना खूप अशी छान लागवड तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या काकाने तर सांगितलंच की त्यांना फार्मिंग मध्ये खूप जास्त अवॉर्ड्स भेटले आहेत. सो दीज आर सम बेसिक थिंग्स, पण ते बघायला किती छान वाटतं. केळीचं फूल तुम्हाला मी दाखवलं आणि इकडे बघा इकडे पूर्ण केळीचं ते काय बंच लागला आहे. अमेझिंग, एकदम नॅचरल प्रोडक्टिव्हिटी इकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चिकू तर एवढे आहेत इकडे. हा, रात्रीचा जर तुम्हाला असं ढाप ठूप आवाज येत असेल तर घाबरू नका. ते पिकलेले चिकूज जे आहेत ना ते पडतात ना, तर ते तुमच्या कॉटेजेसवर पडायची शक्यता आहे. कारण स्विमिंग पूल पासून ते डायनिंग एरिया पासून ते कॉटेजेसच्या वर दिस होल फार्म इज फिल्ड विथ चिकू ट्रीज. केळीचं फुल बघितलं, एक टाईप ऑफ केळी बघितली. आता ते वेलची केळी असतात ना, मला ते हे वेलची केळी वाटतंय तिकडे वरती. मी आता आली आहे डहाणू बीचवर, पार नाक्याच्या इकडे. जर तुम्ही ऑनेस्ट गेटअवेज वगैरे राहताय तर हे खूप जवळचं टुरिस्ट स्पॉट आहे. इकडे तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता. इकडे बोटिंगचे बुकिंग्स वगैरे करतात, सँड रायडर अँड ऑल आहे. आणि इकडे खूप फूड स्टॉल सुद्धा आहेत. हे सगळे फूड स्टॉल्स तुम्हाला पार नाक्याला पाहायला मिळणार. सगळं इकडे वडापाव, फालुदा आहे, ते मी शेवपुरी खाल्ली पण मला काय एवढी आवडली नाही. ठीक आहे. अँड इट्स टाइम फॉर डिनर गाईज. आणि डिनर मध्ये आपल्याला तंदूरचे कबाब्स दिलेले आहेत, म्हणजे इथे तंदुरी आयटम्स पण तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही पार्टी करत असाल इकडे तर तुम्हाला चकड्याला मस्त मस्त तंदूर मिळणार आहे. आणि आपल्याकडे पापलेट तर आहेच. त्याच्यानंतर सलाड दिला आहे आपल्याला, भात आहे इकडे आणि चिकन. डहाणू मध्ये आहोत तर आपण पण इकडे बोलूया चिकनची भाजी आणि सलाड. आता चमचमीत डिनर करूया. तुम्ही माझ्या मागे बघा, लाईट्सचा नजारा किती छान वाटतो. गुड मॉर्निंग. आणि फायनली आम्ही आता चेकआउटचा टाइम झालेला आहे, पण त्याच्या आधी आम्ही मस्त चमचमीत ब्रेकफास्ट करणार आहोत. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला हवं ते मिळेल, पण आम्ही मागवलं आहे पोहे, बुर्जी, ऑमलेट आणि मस्तपैकी कॉफी तर मी ऑलरेडी पिते. आणि चमचमीत ब्रेकफास्ट करणार आहे. बाय बाय बाय. हे तर बरं, खूप छान जेवण होतं आणि हॉस्पिटॅलिटी पण खूप छान आहे. असं नाहीये की यांनी कुठे हॉस्पिटॅलिटीची ट्रेनिंग वगैरे घेतली, पण एवढं छान यांनी आम्हाला ट्रीट केलं. सो थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. आम्ही नक्की येऊ परत.